त्यामुळे मला नक्कीच मिळणार होतं राज्यसभेचं दाम. मला नक्कीच मिळणार होतं राज्यसभेचं दाम, कारण मी संसदेमध्ये राहुल गांधींना फोडलेला होता घाम. त्यामुळं नक्कीच मला ही संधी मिळालेली आहे. भाजपकडून अखेर राज्यसभेची आहे ती यादी आहे ती समोर आलेली आहे. त्याच्यामध्ये रामदास आठवले यांचे देखील नाव आहे. आपल्यासोबत रामदास आठवले स्वतः आहेत. सर, काय सांगाल, तुमच्या देखील नावाला वर्णी लागलेली आहे? मला राज्यसभेची जागा तिसऱ्यांदा मिळालेली आहे. त्याबद्दल माझ्या समाजातल्या माझ्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद आहे. मला सुद्धा तिसऱ्यांदा राज्यसभा मिळाल्याबद्दल मलाही मोठा आनंद आहे. त्याचं कारण हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळालेली आहे. मी आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक वर्षांपासून काम करतो आहे आणि गेल्या 2014 पासून मी नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत मी आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची मला आता संधी मिळालेली आहे. सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि देशभरामध्ये फिरून मी नरेंद्र मोदींचं जे व्हिजन आहे, देश विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याचं त्यांचं व्हिजन आहे. या देशातल्या गरिबांना, शेतकऱ्यांना, महिलांना, युवकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळं त्यांच्या व्हिजनला मजबूत करण्यासाठी मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राहणं अत्यंत आवश्यक होतं आणि भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पक्षाला एक जागा दिलेली आहे. मला जागा ती मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर त्यामध्ये अमित शहा आहेत, राजनाथ सिंग साहेब आहेत, जे नितीन नवीनजी जे BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांचाही मला पाठिंबा मिळालेला आहे. त्याचबरोबर BL संतोष जे आहेत महामंत्री, त्यांचाही मला पाठिंबा मिळालेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा त्यामध्ये अत्यंत सिंहाचा वाटा आहे, कारण त्यांनी माझ्यासाठी मोठे प्रयत्न केलेले होते आणि त्यामुळे मला आता ही संधी मिळालेली असल्यामुळं या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. अनेक प्रश्नांवर मला बोलण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदींचा जो सबका साथ सबका विकास का अजेंडा आहे, त्याला भारतभर फिरून मला लोकांच्या मध्ये या लोकांना न्याय द्यायचा आहे, सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी मला ही संधी मिळालेली आहे आणि ती संधी अत्यंत चांगल्या पद्धतीची मला मिळालेली आहे. आणि मी एवढं सांगतो की माझ्या पाठीमागे जर आहे TV साम, माझ्या पाठीमागे उभा आहे TV साम, तर मग का होणार नाही राज्यसभेचं माझं काम. त्यामुळे मला नक्कीच मिळणार होतं राज्यसभेचं दाम. मला नक्कीच मिळणार होतं राज्यसभेचं दाम, कारण मी संसदेमध्ये राहुल गांधींना फोडलेला होता घाम. त्यामुळं नक्कीच मला ही संधी मिळालेली आहे आणि मी माझ्या पक्षाची भूमिका, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, संविधानातली भूमिका आणि नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा मी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला ही संधी चालून आलेली आहे. एका ठिकाणी संधी भेटली, मात्र नेते नाराज होते. त्यानंतर तुम्ही अमित शहा असेल यांची भेट घेतली होती, नरेंद्र मोदींची भेट घेतली, असं काही ते काय सांगाल? नाराज वगैरे नाही, ती चर्चा तर सुरू होती. म्हणजे आपल्याला राज्यसभा देण्याच्या संबंधामध्ये गंभीरपणे चर्चा होतीच होती, कारण रिपब्लिकन पक्ष हा NDA मधला एक घटक पक्ष आहे आणि त्यामुळे NDAमध्ये रिपब्लिकन पक्ष राहणं अत्यंत आवश्यक होतं. रिपब्लिकन पक्षाला संधी दिली तर देशभर त्याची चर्चा होणार होती. मला आता देशभरातून फोन येत आहेत, मला सगळ्या 18-20 राज्यातून मला फोन आले आणि त्यामुळं सगळा देश वाट पाहत होता की राज्यसभेवर आपली निवड होते की नाही आहे. त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास होता की नक्की माझा विचार नक्की होणार आहे आणि तो विचार नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मोठा पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळंच हे शक्य झालेलं आहे. नाव जाहीर झाल्यानंतर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे चालला आहात. मुख्यमंत्र्यांची कशा प्रकारे चर्चा होईल? नाही, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी चालू. सगळे पत्रकार मित्र आहेत, त्यांनाही भेटावं, काही आमदार आहेत त्यांना भेटावं, काही मिनिस्टर आहेत त्यांना भेटावं म्हणून मी विधानभवनाकडे चाललेलो आहे आणि मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करणार आहे. एका ठिकाणी पाहायला गेलं तर मोठं युद्ध एका ठिकाणी चालू आहे, मात्र तिथे काही आपले विद्यार्थी देखील अडकले आहेत. कशा प्रकारे त्यांना आणण्याचा प्रयत्न असेल? तर आता महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीसजी आणि गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. डेप्युटी CM एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्पेशल विमानी पाठवलेलं आहे. राज्य सरकारही त्यासाठी प्रयत्नशील आहे. सुनीत्रा पवारजी यांचंही लक्ष त्यामध्ये आहे
आणि आमच्याकडे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत त्यांना आम्ही सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळं सर्व जे टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहेत, जे विद्यार्थी ते त्या ठिकाणी आहेत, त्या सर्व गल्फमधल्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जे टुरिस्ट आहे त्या सर्वांना आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने अत्यंत चांगलं काम होत आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद रावणे सोबत मगराने, साम टीव्ही, मुंबई.